चला आता आपण काय पाहणार आहोत, एक्झिक्युशन प्रोसेस ऑफ जावा प्रोग्रामिंग. एक्झिक्युशन प्रोसेस ऑफ जावा प्रोग्रामिंग. ठीक आहे, जावा प्रोग्रामिंगची एक्झिक्युशन प्रोसेस कशी असते, ठीक आहे, हे वन बाय वन आपण पाहणार आहोत. तर एक्झिक्युशन प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिले जर समजा आपण सिंपली समजा जावा प्रोग्राम तुम्हाला रन करायचा आहे, एक्झिक्यूट करायचा आहे, तर काय प्रोसेस राहणार ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिली जे स्टेप्स आहे, या स्टेप्स मध्ये आपण याला डायग्रामॅटिकली थोडंसं बघू. बघा, सगळ्यात अगोदर येणार टेक्स्ट एडिटर. सगळ्यात अगोदर काय येणार, टेक्स्ट एडिटर. आता याच्यामध्ये टेक्स्ट एडिटर खूप सारे आहेत. काही आपण व्हिज्युअल स्टुडिओचा यूज करू शकतो याच्यामध्ये टेक्स्ट एडिटर म्हणून. काही ॲप्लिकेशन्स आहेत त्याचा यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर जो नोटपॅड आहे त्याचा पण आपण यूज करू शकतो. तर टेक्स्ट एडिटर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण प्रोग्राम लिहितो तो. आणि प्रोग्राम लिहिल्यानंतर एक फाईल क्रिएट होते, जेव्हा आपण जावा सोर्स फाईल म्हणतो. काय म्हणतो, जावा सोर्स फाईल. जसं की आता एक मी तुम्हाला शो करतो एक्झाम्पल. आता हे एक नोटपॅड आहे, ठीक आहे. हे जे नोटपॅड आहे याला मी टेक्स्ट एडिटर म्हटलं. हे जे नोटपॅड आहे, हे नोटपॅड आहे, लक्ष द्या इकडे. हे नोटपॅड आहे, हा जो आहे हा टेक्स्ट एडिटरचं काम करून राहिला. काय करून राहिला, टेक्स्ट एडिटर. म्हणजे याच्यामध्ये मी प्रोग्राम लिहिला, या नोटपॅड मध्ये मी काय केलं, प्रोग्राम लिहिला. हे बघा, हा जावाचा फर्स्ट प्रोग्राम आहे तुमचा लिहिलेला. तर एकदा मी त्याला समजून सांगतो, लक्ष द्या. या टेक्स्ट एडिटर मध्ये मी प्रोग्राम बनवला. प्रोग्राम एकदम सिंपल बनवला. त्या प्रोग्राम मध्ये मला काय करायचं आहे की इथे फक्त प्रिंट करायचं आहे माय फर्स्ट जावा प्रोग्राम. एवढंच प्रिंट झालं पाहिजे. काय करायचं आहे, मला इथे शो करायचं आहे की माय फर्स्ट जावा प्रोग्राम एवढं प्रिंट झालं पाहिजे. त्याच्यासाठी मला या एवढ्या लाईन लिहावं लागेल. तर सगळ्यात पहिले आपल्याला क्लास क्रिएट करायला लागेल. आणि क्लास क्रिएट करत असताना इथे आपण क्लास नेम लिहितो. तर क्लास नेम काय आहे, जावा प्रोग्राम. आणि केव्हाही लक्ष ठेवा, जिथे क्लास नेम असेल, जे क्लास नेम असेल त्याच नावाने ही फाईल सेव्ह करायची आहे तुम्हाला. आता बघा, क्लास नेम काय आहे, जावा प्रोग्राम. लक्ष द्या, क्लास नेम काय आहे, जावा प्रोग्राम. आणि फाईल जे सेव्ह केलेली आहे ते जावा प्रोग्रामच्याच नावाने सेव्ह होणार. हे लक्षात ठेवा. क्लास नेम अँड फाईल नेम शुड बी सेम. क्लास नेम आणि फाईल नेम शुड बी सेम. दोन्ही काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. तर सगळ्यात पहिला आपण काय बनवला, क्लास बनवला. आणि क्लासचं नाव दिलं जावा प्रोग्राम. क्लासचं नाव काय दिलं, जावा प्रोग्राम. कर्ली ब्रॅकेट नंतर ही लाईन तुमची कॉमन राहील. ठीक आहे, हर एक प्रोग्राम मध्ये हे राहणार. जसे की मेन, आपण मेन पासून सुरुवात करतो तर ही मेन लाईन आहे, मेनची लाईन आहे. फक्त त्याच्यामध्ये ऍड काय झाले, कीवर्ड यूज झाले, पब्लिक, त्याच्यानंतर स्टॅटिक वाईड मेन. ठीक आहे, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन ही कीवर्ड ऍड झाले. त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन आर्ग्युमेंट येतील. एक स्ट्रिंगचा एस कॅपिटल पाहिजे, स्ट्रिंगचा एस कॅपिटल. ठीक आहे, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, स्ट्रिंगचा एस कॅपिटल एस. त्याच्यानंतर आर्ग्युमेंट ARG आर्ग्युमेंट, स्क्वेअर ब्रॅकेट ओपन, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, आणि इकडे राऊंड ब्रॅकेट. आणि मेन लाईन असल्यामुळे जसं आपण वाईड मेन लिहितो तर वाईड मेनच्या नंतर सेमीकोलन देतो का, नाही देत. ठीक आहे, म्हणून पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग ARG. ठीक आहे, त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट ओपन, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, राऊंड ब्रॅकेट. त्याच्यानंतर परत आपण कर्ली ब्रॅकेटवर आलो. कर्ली ब्रॅकेटच्या नंतर आता आपल्याला प्रिंट करायचं आहे. काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे. काय डिस्प्ले करायचं आहे, मेसेज डिस्प्ले करायचा आहे. तर जो मेसेज डिस्प्ले करायचा आहे तो आपण या डबल कोटेशनच्या आतमध्ये लिहिलं. परंतु आता याच्यामध्ये सी आउट जसं आपण उप मध्ये लिहित होतो त्याच्यामध्ये सी आउट नाही लिहिणार. आपण काय लिहिणार, सिस्टीम एस कॅपिटल, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट, ही कॉमन लाईन. जर समजा कोणता मेसेज प्रिंट करायचा असेल तर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ही कॉमन लाईन राहणार. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट याच्या थ्रू आपण काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. त्याच्यानंतर बघा, हा जो कर्ली ब्रॅकेट ओपन केला हा इथे क्लोज केला, हा इथे ओपन केला, तो काय केला, क्लोज केला. इथे क्लास क्लोज केला, आणि इथे जो क्लोज केली ते वाईड मेन फाईल क्लोज केली. हे झालं टेक्स्ट एडिटर. तर पहिला जो पॉईंट झाला आपला टेक्स्ट एडिटर, आपण नोटपॅड, ठीक आहे, व्हिज्युअल स्टुडिओ, आणखी बरेचसे याची हे आहे
इपिक आहे, ठीक आहे. असे खूप सारे आहे ज्याचा आपण यूज करून याला लिहू शकतो, रन करू शकतो. आता याचा टेस्ट एडिटर झाला. आता त्याच्यानंतर याला काय करतो आपण, इथे जाऊन सेव्ह करतो. याला काय करतो, सेव्ह करतो. सेव्ह कुठे ना कुठे करत असतो आपण, जसं की आता मी डेस्कटॉपमध्ये सेव्ह करतो. हा जावा प्रोग्राम नावाचा एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये मी सेव्ह करतो. आता सेव्ह करत असताना इथे जे नाव लिहायचं आहे, जे क्लास नेम आहे तेच लिहायचं. क्लास नेम काय आहे, जावा प्रोग्राम डॉट जावानी एक्सटेन्शननी लिहायचं. आता पहिले काय करत होतो आपण, सीपीपी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये सीपीपी करायचो. पण आता जावा प्रोग्राम असल्यामुळे जो क्लास नेम आहे ते जावा प्रोग्राम डॉट जावा, आणि याला काय करतो आपण, सेव्ह करून देतो. ठीक आहे. आता सेव्ह केल्यानंतर हा याच्या फोल्डरमध्ये सेव्ह होऊन जाते. जसं डेस्कटॉपवर गेलो आपण, डेस्कटॉपवर गेल्यानंतर या जावा प्रोग्रामला ओपन केला, आणि जावा प्रोग्रामला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे जावा फाईल दिसेल. इथे कोणती फाईल दिसेल, जावा फाईल दिसेल. तर बघा इथे जावा फाईल एक क्रिएट, सध्या एकच फाईल आहे याच्यामध्ये, ओनली वन फाईल इज देअर. ठीक आहे, जे की जावा फाईल आहे. कोणती फाईल आहे, जावा फाईल. आणि या फाईलला आपण म्हणतो सोर्स फाईल. या फाईलला आपण काय म्हणतो, सोर्स फाईल, जे आपण आता सेकंड याच्यामध्ये पाहिलं, सोर्स फाईल. हे बघा, टेक्स्ट एडिटर आपण नोटपॅडचा यूज केला त्या नॉर्मली. मग पुढे तुम्हाला सांगतो आपण कशा यूज करणार आहे, नोटपॅड. त्याच्यानंतर जावा सोर्स प्रोग्राम म्हणजे काय, की जे सोर्स फाईल तयार झाली जावाची, ते जावा सोर्स प्रोग्राम. आता त्याच्यापासून आपण काय करू शकतो, कमेंटिंग सोर्स प्रोग्राम, म्हणजे याला जावा डॉक म्हणून HTML फाईल पण त्याची क्रिएट करू शकतो. जे सोर्स फाईल आहे आपली, जे सोर्स फाईल आहे त्याची HTML फाईल क्रिएट करू शकतो. HTML फाईल काय करू शकतो, क्रिएट करू शकतो जावा डॉकचा यूज करून. जावा डॉकचा यूज करणार, आणि जावा डॉकचा यूज केल्यानंतर HTML फाईल आपण त्याची बनवू शकतो. त्याच्यानंतर आहे जावा सी. आता जावा सीचा यूज कशासाठी आहे, थर्ड स्टेप काय आपली, जावा सीचा यूज आपण कंपायलेशनसाठी करतो. कशासाठी करतो, कंपायलेशन. आणि कंपायलेशन म्हणजे काय होते, टू फाइंड द एरर. कंपायलेशनचा किंवा कंपायलरचा यूज कशासाठी करतो आपण, टू फाइंड द एरर अँड ट्रान्सफर द सोर्स फाईल into बाईट कोड. आता जे बाईट कोड आहे हे क्लास नावाने, जे बाईट कोड येईल ते क्लास नावाने फाईल जनरेट होईल. कोणत्या नावाने, क्लास. जे बाईट कोड वाली आहे ते क्लास नावाने. हे केव्हा येईल, जेव्हा आपण कंपाईल करू तेव्हा. आता सध्या जर समजा आपण याला एक्झिक्यूट केलं, याच्यामध्ये सध्या एकच फाईल आहे पाहिजे, जावा फाईल. ठीक आहे. आता याला रन करण्यासाठी या जावा फाईलला, या प्रोग्रामला रन करण्यासाठी आपण कमांड मध्ये गेलो. ठीक आहे, CMD कमांडचा आपण यूज करू. कशाचा, CMD कमांडचा. CMD कमांड मध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले इथे गेल्यानंतर आपल्याला प्रोग्रामला कंपाईल करायचा आहे. जो प्रोग्राम लिहिलेला आहे आपण त्याला कंपाईल करायचं. त्याला कंपाईल करण्यासाठी काय लिहायला लागेल तुम्हाला, जावा सी, आणि त्याचं नाव काय, प्रोग्रामचं नाव काय, जावा प्रोग्राम डॉट जावा. आता एक फाईल पण मी ते आणून ठेवतो. हे बघा, आता सध्या इकडे लक्ष द्या. इथे बघा सध्या एकच फाईल आहे, जावा फाईल आहे. ही सोर्स फाईल आहे. जी जावा फाईल आहे इथे काय आहे, सोर्स फाईल आहे. त्याच्यानंतर जावा सी, जावा प्रोग्राम डॉट जावा. ठीक आहे, इथे आपण कंपाईल करू. जसं कंपाईल करू इथे एक सेकंड फाईल येणार. ठीक आहे. तर कंपाईल करत असताना आता इकडे येऊ आपण कमांड प्रॉम्प्ट मध्ये, आणि याला एंटर करू. याला एंटर केला.
आता एंटर केल्यानंतर याने काय केलं, कंपाईल केलं. आता कंपाईल केलं हे कशाहून समजणार, आपण इथे येणार बघा. कंपाईल केल्यानंतर आपण या फोल्डरमध्ये आलो, तर या फोल्डरमध्ये 2 फाईल दिसत आहे तुम्हाला. आता हे बघा, या फोल्डरमध्ये 1 फाईल नसून 2 फाईल झाल्या. आता एक जे आहे, एक आहे जावा फाईल, एक आहे क्लास फाईल. लक्ष द्या, 2 फाईल झाल्या. जेव्हा आपण कंपाईल केलं, हे कंपाईल केलं, कंपाईल केल्यानंतर असं तुम्हाला याला त्याचा अर्थ काय की याच्यामध्ये नो एरर नाही आहे. मग याच्यामध्ये 2 फाईल्स दिसल्या तुम्हाला, एक जावा फाईल जी जावा डॉट फाईल आहे, आणि दुसरी आहे क्लास फाईल. ठीक आहे, क्लास फाईल. तर याच्यामध्ये काय झालं, ही सोर्स फाईल आहे, सोर्स फाईल, आणि ही जी आहे ही आहे बाईट कोड फाईल. बाईट कोड फाईल, सोर्स फाईल आणि बाईट कोड फाईल. आता सोर्स कोडला बाईट कोड मध्ये कन्वर्ट केलं, कोणी केलं, कंपायलरनी. कोणी केलं, कंपायलरनी. आणि यांनी काय केलं, या सोर्स कोडचा एक एक लाईन चेक केली आणि त्याला बाईट कोड मध्ये पण रूपांतर केलं. कशामध्ये केलं, बाईट कोड मध्ये. आणि आपल्याला हे सांगितलं की देयर इज नो एरर. जर समजा अशी लाईन आली नेक्स्ट, तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाहीये. बघा, जावा सी जावा प्रोग्राम डॉट जावा हे जेव्हा लिहितो आपण, तेव्हा एक्झिक्यूट केल्यानंतर इथे ही अशी जर लाईन आली, याचा मीनिंग काय झाला की देयर इज नो एरर, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाहीये. मग आता याचा आउटपुट कसा पाहायचं, ठीक आहे. याचा आउटपुट पाहायचं असेल तर कसं पाहायचं, तर लक्ष द्या. कंपायलेशन केलं आपण, कंपायलेशन केल्यानंतर आता जावा क्लास फाईल क्रिएट झाली. तुम्ही बघितले की जावा क्लास फाईल क्रिएट झाली. ठीक आहे. आता जावा क्लास फाईल क्रिएट झाली, त्याच्यासाठी हेडर फाईल जावा एच हेडर फाईलचा आपण यूज करू शकतो. जावा एच हेडर फाईलचा आपण यूज करू शकतो. तर इथे बघा, कंपायलेशन केलं, कंपायलेशन केल्यानंतर क्लास फाईल बनली, 2 फाईल बनल्या. आणि कंपायलेशन केल्यानंतर हेडर फाईल्स बनली, त्याच्यानंतर हेडर फाईल्स इकडे जाऊ शकतो आपण. आणि नंतर आपण जे एक्झिक्युशन करून राहिलो, जे आउटपुट भेटणार आपल्याला, ते जावाचा यूज करू. आउटपुट म्हणजे एक्झिक्युशन, आउटपुट म्हणजे काय, एक्झिक्युशन. आता दिसलं पाहिजे, जे काही इन्फॉर्मेशन आहे ते डिस्प्ले झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण आता जावाचा यूज करू. कशाचा यूज करू, जावा, ज्याला आपण डिबगर म्हणू शकतो. डिबगर म्हणजे एक्झिक्यूट करणे. तर प्रत्येक लाईन एक्झिक्यूट होईल, त्याच्यासाठी आता या कमांड प्रोम्प्ट मध्ये आपण काय लिहिणार, जावा आणि ओनली प्रोग्राम नेम. प्रोग्राम नेम काय आपला, जावा प्रोग्राम, जावा प्रोग्राम. एवढं लिहिलं आणि एंटर करायचं तुम्हाला. आता एवढं लिहिल्यानंतर एंटर करायचं, थोडंसं वेट करायचं, तुम्हाला आउटपुट दिसणार. तुम्हाला काय दिसणार, आउटपुट. तर आउटपुट मध्ये हे तुम्हाला इथे दिसत आहे, काय दिसत आहे, माय फर्स्ट जावा प्रोग्राम. माय फर्स्ट जावा प्रोग्राम हेच आपण त्याच्यामध्ये लिहिलं होतं. हे बघा, इथे काय लिहिलं आपण, माय फर्स्ट जावा प्रोग्राम. इथे आउटपुट आलं माय फर्स्ट जावा प्रोग्राम. हे आउटपुट कोणाच्यानी पॉसिबल झालं, याचं एक्झिक्युशन कोणामुळे झालं पॉसिबल, माय फर्स्ट जावा प्रोग्राम. याच्यासाठी जे कमांड आहे ते आहे जावा, JAVA जावा. ठीक आहे, जावा प्रोग्राम. तुम्हाला काय लिहायचं आहे, पहिले जावा लिहायचं आहे. जावा लिहिल्यानंतर स्पेस दिल्यानंतर प्रोग्राम नेम, जे काही प्रोग्राम नेम असेल त्या नावाने तुम्ही सेव्ह केलं असेल ते जावा प्रोग्राम. त्याच्यानंतर डॉट जावा लिहायची आवश्यकता नाही. जेव्हा एक्झिक्युशन करता तेव्हा डॉट जावा लिहायची आवश्यकता नाही. परत एकदा समजून घ्या, जेव्हा कंपाईल करतो तर कंपाईल करत असताना कमांड काय, जावा सी. ठीक आहे, जावा प्रोग्राम डॉट जावा. त्याच्यानंतर जावा प्रोग्राम हे एक्झिक्युशन आहे. हे काय, एक्झिक्युशन आहे. आणि हे जे आहे हे काय, कंपायलेशन आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता सर हे प्रत्येक वेळा असं लिहायची आवश्यकता आहे का, नाही. डायरेक्टली आपण जर समजा एखाद्या ऍप्लिकेशनचा यूज केला, तर ऍप्लिकेशन मध्ये जसं आपण C++ देव मध्ये पाहिलं की क्लिक केल्यानंतर एक्झिक्युशन, क्लिक केल्यानंतर कंपायलेशन, आपण तसंही जावा प्रोग्रामला करू शकतो. पण तुम्हाला बेसिक पण माहित पाहिजे. ठीक आहे, म्हणून पहिले आपण बेसिक समजून घेऊ, त्याच्यानंतर मग डायरेक्ट फॉर्मॅट मध्ये जाऊ. ठीक आहे, तर पहिले बेसिक समजून घ्या. जावा सी नी काय होते, कंपायलेशन होते. आणि ते याचं डायरेक्टली प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवलं मी. जावा सी नी कंपाईल केले जाते प्रोग्राम,
आणि प्रोग्राम कंपाईल केल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन जे होते ते जावा प्रोग्रामच्या नावाने होते, जावा आणि प्रोग्राम नेम. ठीक आहे. तर माय फर्स्ट जावा प्रोग्राम, इथे काय आलं, माय फर्स्ट जावा प्रोग्राम, माय फर्स्ट जावा प्रोग्राम हे आउटपुट तुम्हाला पाहायला भेटलं. तर अशा प्रकारे आपण एक्झिक्युशन करू शकतो प्रोग्रामचं. तर जावा एक्झिक्युशन आपण अशा प्रकारे केलं आणि शेवटी आपल्याला जावा प्रोग्राम आउटपुट भेटलं. काय भेटलं? जावा प्रोग्राम आउटपुट. हे आहे एक्झिक्युशन प्रोसेस ऑफ ॲप्लिकेशन प्रोग्राम. जर समजा आपल्याला कोणत्याही जावाचं आउटपुट पाहिजे असेल युजिंग CMD, ठीक आहे, कमांड प्रॉम्प्ट मध्ये, बाकीचं तर मी नंतर सांगणारच तुम्हाला. कमांड प्रॉम्प्ट मध्ये जर आउटपुट पाहिजे असेल तर अशा प्रकारे तुम्ही आउटपुट घेऊ शकता. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का, काही विचारायचं आहे का? आता सध्या जे सांगितलेलं आहे समजलं का सर्वांना? Yes, sir. What is use of Java C? Compile करतो. Yes, it is used for compilation. What is the use of Java? Run. Execution. To execute the program. To execute the program. ठीक आहे. तर या प्रोग्राम स्टेप्स आहे. ठीक आहे. तर या प्रोग्राम स्टेप्सने आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो मॅन्युअली. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली पण याचं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. डायरेक्टली पण एक्झिक्युशन करू शकतो आपण याचा यूज करून, एखाद्या ऍप्लिकेशनचा यूज करून. ते ऍप्लिकेशन्स मी तुम्हाला सांगणार कोणते कोणते आहे ते. आता आपण येऊ जेव्हीएम, जावा व्हर्च्युअल मशीन. आणि इथे जे काही काम करत आहे हे कोण करत आहे माहिती आहे का? JDK. हे जे काही आपण एक्झिक्युशन केलं ना, हे सॉफ्टवेअर करून देत आहे. जर JDK तुमच्या कम्प्युटरमध्ये नसेल, अपडेट लेटेस्ट आता 17 चालू आहे, JDK 17, लेटेस्ट जे व्हर्जन आहे ते JDK 17 आहे. हे जर तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल नसेल जावाचं, तर हे कोणतंही एक्झिक्युशन पॉसिबल नाही, हे एक्झिक्युशन होणार नाही. ठीक आहे. आता तुम्ही घरी करून बघसाल, CMD ओपन करसाल, हे सगळं रन करून बघसाल, जिथपर्यंत JDK जावा डेव्हलपमेंट किट, ठीक आहे, हे तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल नसेल तिथपर्यंत हे काहीही पॉसिबल नाही. ठीक आहे. ना कंपाईल करू शकत, ना रन करू शकत, ना डिस्प्ले करू शकत तुम्ही. ओके. म्हणून हे जेवढी काही प्रोसेस आहे सगळी प्रोसेस डिपेंड करते JDK वर. JDK इन्स्टॉल पाहिजे कम्प्युटरमध्ये, तेव्हाच हे सगळं पॉसिबल आहे. आता आपण जावा व्हर्च्युअल मशीनवर आलो. जावा व्हर्च्युअल मशीन, JVM, Java Virtual Machine. Java Virtual Machine is a set of software and program component. Java Virtual Machine is a set of software and program component. ठीक आहे. Java Virtual Machine काय आहे? याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स असतात आणि प्रोग्राम कॉम्पोनंट असतात. जावा व्हर्च्युअल मशीन काय? हे अशी मशीन आहे, असं एक ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स आणि प्रोग्राम हे सगळे मिळलेले असतात. ठीक आहे. मिक्स केलेले असतात, ऍड केलेले असतात. As the name suggests, it is virtual computer that resides in the real computers. Java can achieve its platform independent features due to the Java virtual machine. हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे की JVM जो आहे, जावा व्हर्च्युअल मशीन, हा जावा व्हर्च्युअल मशीन काय करते? बाईट कोड जनरेट करते. आणि बाईट कोड जनरेट केल्यामुळे जे क्लास फाईल आहे, आताच तुम्हाला मी क्लास फाईल दाखवली. ठीक आहे. हे जे क्लास फाईल आहे, हे क्लास फाईल तुम्ही कुठेही घेऊन जा आणि क्लास फाईल जशी तुम्ही घेऊन गेले, हे क्लास फाईलच कोणत्याही प्लॅटफॉर्मवर रन होते. ठीक आहे. तर हे कोण जनरेट करते? JVM, जावा व्हर्च्युअल मशीन. द एक्झिक्युशन ऑफ एनी जावा प्रोग्राम इज कॅरीड आउट ॲज. एक्झिक्युशन बघा, पहिले एक्झिक्युशन करत असताना पहिले काय होते? जावा सोर्स प्रोग्राम होते, म्हणजे .java फाईल होते. त्याच्यानंतर जावा सी कंपायलरने आपण कंपाईल करतो आणि कंपाईल केल्यानंतर एक क्लास फाईल जनरेट होते, ते आपण पाहिली. ठीक आहे. बाईट कोड फाईल, जे क्लास फाईल असते त्याला बाईट कोड फाईल म्हणतो आपण. जे क्लास फाईल असते ते बाईट कोड फाईल असते. जे क्लास फाईल असते ते काय असते? बाईट कोड फाईल असते. त्याच्यानंतर जावा व्हर्च्युअल मशीन काय करते? बघा, जावा व्हर्च्युअल मशीन काय करते? याच क्लास फाईलला इनपुट घेते जावा व्हर्च्युअल मशीन. आणि मग आता बघा,
जावा व्हर्च्युअल मशीन काय करते, जेव्हीएम काय करते की विंडोजवर तोच प्रोग्राम रन करते, तोच प्रोग्राम मॅकवर रन करते, तोच प्रोग्राम लिनक्सवर रन करते. म्हणजे डिफरंट प्लॅटफॉर्मवरती प्रोग्राम रन करते. म्हणजे ही क्लास फाईल सोर्स फाईल नाही. बघा, सोर्स फाईल म्हणजे .जावा फाईल. जावा फाईल कंपायलर काय करते, कन्वर्ट करून घेते आणि कन्वर्ट केल्यानंतर ही फाईल कन्वर्ट केल्यानंतर बाईट कोड फाईल किंवा .क्लास फाईल मध्ये कन्वर्ट केल्या जाते. बाईट कोड फाईल किंवा .क्लास फाईल मध्ये कन्वर्ट केल्या जाते. आणि ही फाईल कन्वर्ट केल्यानंतर, लक्ष द्या, ही फाईल कन्वर्ट केल्यानंतर जावा व्हर्च्युअल मशीन काय करते, जेव्हीएम काय करते, याला विंडोज, मॅक आणि लिनक्स या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती रन करते. म्हणजे विंडोज मध्ये पण रन होणार, त्याच्यानंतर मॅक वरती पण रन होणार आणि लिनक्स वरती पण रन होणार. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती हे काय करते, रन करते. एक्झिक्युशन ऑफ जावा प्रोग्राम, हे एक्झिक्युशन ऑफ जावा प्रोग्राम झालं. ठीक आहे, मग ही जे आहे विंडोजवर, मॅकवर आणि लिनक्सवर रन होते क्लास फाईल, हेच प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. यालाच आपण काय म्हणतो, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. म्हणजे स्वतंत्र आहे, कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती इंडिपेंडेंट. म्हणजे कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती प्रोग्राम रन होऊ शकतो. विंडोजवर होऊ शकतो, मॅकवर होऊ शकतो, लिनक्सवर होऊ शकतो, अँड्रॉइडवर होऊ शकतो. हा वेगळा प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, तर प्रत्येक याच्यावरती काय होऊन जातो, प्रोग्राम रन होतो. नेक्स्ट पॉइंट आहे, when we want to write any Java program, we write source code and store it in the file with extension Java. आताच मी तुम्हाला समजवलं की जे प्रोग्राम तुम्ही लिहिसाल तो टेक्स्ट एडिटर मध्ये लिहिला आणि लिहिल्यानंतर जेव्हा सेव्ह करतो तेव्हा त्याचं जे एक्सटेन्शन असेल ते .जावा असेल. एक्सटेन्शन काय असेल, .जावा. जसं की आता आपण या नोटपॅड फाईल मध्ये पाहिलं, याला जेव्हा आपण सेव्ह करतो, सेव्ह केलं आणि सेव्ह केल्यानंतर इथे जेव्हा लिहितो तेव्हा .जावा जे प्रोग्राम नेम असेल ते आणि .जावा हे एक्सटेन्शन असणं आवश्यक आहे. हे फर्स्ट याचं काम आहे. दुसरा, सेकंड पॉइंट, दिस .जावा फाईल इज कंपाइल्ड युजिंग जावा सी. या फाईलला जर समजा कंपाईल करायचं असेल तर आपल्याला कोणती कमांड यूज करावं लागेल, जावा सी. जावा सी नंतर आपण प्रोग्राम लिहितो, प्रोग्रामचं नाव लिहितो अँड गेट क्लास फाईल. जसं आपण कंपाईल करतो तसं आपल्याला क्लास फाईल भेटते. आता क्लास फाईल कशी आहे ही तुम्हाला शो केली आहे मी, तरी एकदा दाखवून देतो मी. ही बघा, ही क्लास फाईल आहे. पहिली ही सोर्स फाईल असते, जसं कंपाईल करतो तसं ही क्लास फाईल येते. ही क्लास फाईल इथे जनरेट झाली. दिस क्लास फाईल इज ऍक्च्युअली अ बाईट कोड. लक्ष ठेवा, तुम्हाला जर विचारलं की एक सोर्स फाईल आहे, ठीक आहे, सोर्स फाईल आहे आणि एक क्लास फाईल आहे, सोर्स फाईल आणि क्लास फाईल, याच्यापैकी ही बाईट कोड वाली आहे फाईल की ही बाईट कोड वाली फाईल आहे? सोर्स फाईल वाली बाईट कोड आहे की ही बाईट कोड आहे? कोणती बाईट कोड आहे? क्लास फाईल. यस, ही बाईट कोड आहे, ही बाईट कोड आहे. ठीक आहे, तर क्लास फाईल ही बाईट कोड वाली फाईल आहे, हे लक्षात ठेवा. द नेम बाईट कोड इज गिवन बिकॉज ऑफ द इन्स्ट्रक्शन सेट ऑफ द जावा प्रोग्राम. जावा प्रोग्राम इन्स्ट्रक्शन सेट आहे त्याच्यानुसार याला बाईट कोड नाव दिले जाते. तर बाईट कोड म्हणजेच क्लास फाईल. द जावा व्हर्च्युअल मशीन टेक बाईट कोड as an input, reads it, interprets it and then executes it. इंटरप्रिटर काय करते, या बाईट कोडला घेऊन घेते आणि मग नंतर या बाईट कोडचं एक्झिक्युशन करते. बाईट कोड हे इंटरप्रिटरचं इनपुट आहे. हा जो इंटरप्रिटर असते याचं इनपुट काय असते, बाईट कोड, आणि नंतर मग तो काय करते, डिस्प्ले करते इन्फॉर्मेशन. द जावा व्हर्च्युअल मशीन जेव्हीएम can generate an output corresponding to the underlying platform operating system. जे काही ऑपरेटिंग सिस्टीम असेल त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा यूज करून जेव्हीएम काय करते, आउटपुट देते. ठीक आहे, त्याच्यावरती जे बोर्ड क्वेश्चन्स आहेत, MSBT क्वेश्चन्स, ते आहे व्हॉट इज जेव्हीएम, जावा व्हर्च्युअल मशीन काय, 4 मार्क्सला 15 ला विचारला होता. व्हॉट इज बाईट कोड, बाईट कोड कशाला म्हणतात, तर बाईट कोड एक क्लास कोडच आहे, एक क्लास कोड आहे. जो बाईट कोड जो आहे हा जेव्हीएम काय करते, एक्झिक्यूट करते याला. त्याच्यानंतर व्हॉट इज बाईट कोड, एक्सप्लेन एनी 2 टूल्स अवेलेबल इन जेडीके. जेडीके मध्ये 2 टूल्स कोणते कोणते आहेत ते कोणतेही तुम्ही जे काही टूल्स असतील अवेलेबल ते एक्सप्लेन करा.
ठीक आहे, असे क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात. हे बोर्ड क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन आहे, MSBT बोर्ड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन JDK. JDK काय आहे? जावा डेव्हलपमेंट किट. लिस्ट द टूल्स अवेलेबल इन JDK, एक्सप्लेन आणि वन इन डिटेल. कोणताही एक वन डिटेल मध्ये एक्सप्लेन करा. 15 मध्ये आला आहे 4 मार्क्सला. ठीक आहे, तर डिफरन्स बिटवीन जावा अँड अदर्स. आता जो इम्पॉर्टंट आहे ते आहे तिघांमध्ये डिफरन्स काय काय. C++ आणि जावा या तीन मध्ये काय काय डिफरन्स आहे, वन बाय वन आपण बघू. ठीक आहे, कारण की आपण आता जावा पाहत आहे. ठीक आहे, याच्या अगोदर आपण शिकलेलं आहे कोणती कोणती. सी लँग्वेज पाहिली आपण, C++ आणि आता जावा. तर तिघांमध्ये काय डिफरन्स आहे हे वन बाय वन बघू. फर्स्ट पॉइंट जो है सी लैंग्वेज दैट नीड्स टू बी कंपाइल्ड. सी लैंग्वेज दैट नीड्स टू बी कंपाइल्ड. C++ is language that needs to be compiled. That needs to be compiled म्हणजे only compiled याला only compiled. But Java is a language that gets interpreted and compiled. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात, एक कंपायलेशन आणि इंटरप्रिटेड. एक कंपायलेशन आणि इंटरप्रिटेड हे सेम आहे. याच्यामध्ये ओनली कंपायलेशन होते, याच्यामध्ये इंटरप्रिटेड आणि कंपाइल ऍट द टाइम होते. ठीक आहे, ऍट द टाइम. इंटरप्रिटेड मीन्स कन्व्हर्टर. इंटरप्रिटर मीन्स कन्व्हर्टर. याच्यामध्ये ऍट द टाइम कन्व्हर्टर नाही होते, याच्यामध्ये ओनली कंपाइल होते, ओनली एरर चेकिंग होते. याच्यामध्ये एरर चेकिंग प्लस कन्वर्जन होते. एरर चेकिंग प्लस कन्वर्जन होते म्हणजे इंटरप्रिटेड होते. ठीक आहे, तर फर्स्ट जो डिफरन्स आहे तो फर्स्ट असा आहे की याच्यामध्ये ओनली कंपाइल्ड होते, याच्यामध्ये कंपाइल आणि इंटरप्रिटेड. हा डिफरन्स आहे फर्स्ट. सेकंड जो डिफरन्स आहे, सी इज अ प्लॅटफॉर्म डिपेंडंट. C is a platform dependent. C++ is a platform dependent and Java is a platform independent. म्हणजे जर समजा C लँग्वेजचा जो प्रोग्राम आहे तो आपण विंडोज मध्ये राईट केला, ठीक आहे, आणि याला जर समजा रन केला लिनक्सवर, तर हा प्रोग्राम रन होणार नाही, एक्झिक्यूट होणार नाही. सिमिलरली C++चं पण तसंच. विंडोज मध्ये तुम्ही रन केला आणि ही फाईल घेऊन आली, लिनक्स मध्ये तुम्ही रन केला तर प्रोग्राम एक्झिक्यूट होणार नाही, कारण तो प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आहे. म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मवर रन केला, विंडोजवर तुम्ही रन केला तर विंडोज वनवर तो रन होईल, एक्झिक्यूट होणार. ठीक आहे, लिनक्सवर केला तर लिनक्सवरच तो एक्झिक्यूट होणार, लिनक्सवर केला तर विंडोजवर एक्झिक्यूट होणार नाही. हे प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आहे. पण जावा हा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. याचा अर्थ असा, तुम्ही विंडोज मध्ये जरी प्रोग्राम लिहिला तर तुम्ही लिनक्स मध्ये पण एक्झिक्यूट करू शकता, अँड्रॉइड मध्ये पण एक्झिक्यूट करू शकता, मॅक मध्ये पण एक्झिक्यूट करू शकता. म्हणून जावा हा एक प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज आहे, C आणि C++ नाही. थर्ड पॉइंट लक्ष द्या. थर्ड पॉइंट, C डज नॉट सपोर्ट मल्टी थ्रेडिंग, मल्टी प्रोग्रामिंग. डज नॉट सपोर्ट मल्टी थ्रेडिंग, मल्टी प्रोग्रामिंग. मल्टी थ्रेडिंग आणि मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय, जसं की 1 टास्क आहे, 2 टास्क, 3 आणि 4, इथे 4 थ्रेड झाले. की जरे 4 थ्रेड. हे जे थ्रेडिंग आहे ऍट द टाइम हे रन होत आहे, ऍट द टाइम हे काय होत आहे, रन होत आहे. याला आपण मल्टी थ्रेडिंग म्हणतो. तर हे C मध्ये आणि C++ मध्ये अवेलेबल नाहीये, परंतु जावा याला सपोर्ट करते. मल्टी थ्रेडिंगला किंवा मल्टी प्रोग्रामिंगला जावा काय करते, सपोर्ट करते. मल्टी थ्रेडिंग किंवा मल्टी प्रोग्रामिंगला जावा सपोर्ट करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण मल्टी थ्रेडिंग C आणि C++ मध्ये पाहू शकत नाही, आपण बघितलेले नाहीये ऍट द टाइम मल्टिपल प्रोग्राम्स रन होणे, पण जावा सपोर्ट करतो. फोर्थ पॉइंट, C does not have facility to create and implement the graphical user interface, GUI. ग्राफिकल युजर इंटरफेस याच्यामध्ये होऊ शकत नाही. जसं की आता तुम्हाला हा ग्राफिकल युजर इंटरफेस दिसून राहिला, हा ग्राफिकल युजर इंटरफेस दिसून राहिला. ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे हे सगळं तुम्हाला इथे विंडोज दिसत आहे, मायनर दिसत आहे, हे दिसत आहे, क्रॉस दिसत आहे. ठीक आहे, इथे एक वेगळा हे दिसत आहे वेब, त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक वेगळा प्लॅटफॉर्म दिसत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे लाइनिंग दिसत आहे. हा जो पूर्ण आहे हा ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. म्हणजे माझा आणि तुमचा जे इंटरॅक्शन होऊन राहिलं ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणून राहिलं. हे C आणि C++ डेव्हलप होऊ शकत नाही, याच्यामध्ये फॅसिलिटीज नाही आहे. पण जावा थ्रू आपण अशी जशीच्या तशी विंडोज क्रिएट करू शकतो, ग्राफिकल युजर इंटरफेस क्रिएट करू शकतो. जसं की आपण फॉर्म भरतो, गुगल फॉर्म,
राईट युअर नेम, राईट युअर गुड नेम, त्याच्यानंतर ॲड्रेस, एज जे लिहितो आपण, हा ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. जे असे बॉक्सेस येतात हा ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. तर हा जावा क्रिएट करू शकतो. वेब पेज डिझायनिंग जावा थ्रू करू शकते. ठीक आहे. कॅन डिझाईन व्हेरी इंटरॅक्टिव्ह अँड युजर फ्रेंडली ग्राफिकल युजर इंटरफेस. तर ग्राफिकल युजर इंटरफेस जो आहे GUI हा जावामध्ये पॉसिबल आहे. ग्राफिकल युजर इंटरफेस हा जावामध्ये पॉसिबल आहे, जिथे की सी आणि C++ मध्ये पॉसिबल नाही. नेक्स्ट आहे 5th पॉइंट, सी डज नॉट हॅव एनी एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम. एक्सेप्शन हँडलिंगचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये जर समजा कोणता एरर आला तर एरर येऊन सुद्धा तो प्रोग्राम एक्झिक्यूट झाला पाहिजे. एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, ओके एरर आहे आम्हाला माहित आहे, पण तरी प्रोग्राम एक्झिक्यूट करा, असं तर काही नाही. सी लँग्वेजमध्ये असं काही नाही. याच्यामध्ये एरर असल्यावरही तो प्रोग्राम एक्झिक्यूट होणे अशी कोणती फॅसिलिटी नाही आहे. C++ हॅज अ एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम युजिंग ट्राय कॅच ब्लॉक. C++ मध्ये आहे. C++ मध्ये ट्राय आणि कॅच ब्लॉक आहे, फक्त सी मध्ये नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जावा हॅज अ एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम ट्राय अँड कॅच. आणि याच्यामध्ये नवीन गोष्ट आली थ्रो. ट्राय कॅच थ्रो. ट्राय कॅच थ्रो म्हणजे काय की आपण इथून याला पाठवून देतो, हे झाला ट्राय, हा कॅच करते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथून थ्रो करतो. ठीक आहे. थ्रो करतो म्हणजे इकडून तिकडे सेंड करतो, याला आपण सेंड पण म्हणतो. त्याच्यामध्ये सेंड हा नवीन ऑप्शन याच्यामध्ये आहे, जो की याच्यामध्ये नाहीये. ट्राय कॅच थ्रू आपण C++ मध्ये करू शकतो आणि ट्राय कॅच थ्रो हा जावामध्ये आपण करू शकतो. एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे एरर जरी असेल तर त्या एररला आपण ऍक्सेप्ट करणार आणि त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार. ठीक आहे. 6th पॉइंट, सी डज नॉट सपोर्ट एनी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट. कोणताही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग याच्यामध्ये चालणार नाही, कारण हा POP आहे, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. याच्यामध्ये सगळे कॉन्सेप्ट मल्टिपल इनहेरिटन्स, ठीक आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ही आहे C++. आणि हा जावा डज नॉट सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स, हे लक्ष ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा उपचा कॉन्सेप्ट हा मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स, ठीक आहे. मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे हा बेस क्लास, हा बेस क्लास, हा A, हा B आणि C, हे मल्टिपल इनहेरिटन्स झालं. हे मल्टिपल इनहेरिटन्स सॉरी मल्टिपल इनहेरिटन्स हे मल्टी लेवल झालं. मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय, हा मल्टिपल इनहेरिटन्स. ठीक आहे. याला मल्टिपल इनहेरिटन्स म्हणतो आपण. तर हा जो आहे तो याच्यामध्ये सपोर्ट करत नाही, हा याच्यामध्ये सपोर्ट करत नाही, जो C++ मध्ये आहे. हालाकी हा उपचाच कॉन्सेप्ट आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचाच कॉन्सेप्ट आहे मल्टिपल इनहेरिटन्स. पण मल्टिपल इनहेरिटन्स जावा सपोर्ट करत नाही, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मल्टिपल इनहेरिटन्स जावा कॅन नॉट सपोर्ट. हावेवर इट मेक्स यूज ऑफ इंटरफेस, इट इज अँड. म्हणजे याच्यामध्ये इंटरफेसचा यूज करू शकतो, पण मल्टिपल इनहेरिटन्स आपण यूज करू शकत नाही. आणखी काही पॉइंट्स आपण क्लिअर करू. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, मी म्हटलं तुम्हाला दोन्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा जो मल्टिपल इनहेरिटन्स हा कॉन्सेप्ट आहे, मल्टिपल इनहेरिटन्स मल्टिपल इनहेरिटन्स जो कॉन्सेप्ट हा याच्यामध्ये यूज होणार नाही. मल्टिपल इनहेरिटन्स हा याच्यामध्ये यूज होणार नाही. 7, इन C वी कॅन यूज द पॉइंटर. सी मध्ये पॉइंटर यूज करू शकतो, C++ मध्ये पॉइंटर यूज करू शकतो, बट जावा मध्ये आपण पॉइंटरचा कॉन्सेप्ट यूज करू शकत नाही. बघा दोन गोष्टी आहे. नवीन गोष्ट आपल्याला माहित पडली की जावा प्रोग्रामिंग मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स पॉसिबल नाहीये. लक्षात ठेवा, मल्टिपल मल्टिपल इनहेरिटन्स पॉसिबल नाहीये जावामध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पॉइंटरचा यूज होऊ शकत नाही जावामध्ये, पॉइंटरचा यूज होतच नाही. ठीक आहे. आणि पॉइंट नंबर 8 जो लास्ट पॉइंट आहे, इन C देयर इज नो क्लास. सी लँग्वेज मध्ये तुम्हाला कुठेही क्लास पाहायला भेटणार नाही. द स्ट्रक्चर इज यूज इन्स्टेड ऑफ दॅट. याच्या ठिकाणी आपण स्ट्रक्चरचा यूज करतो, पण क्लासचा यूज करत नाही. क्लास हा सी लँग्वेज मध्ये नसतो. C++ वी कॅन राईट प्रोग्राम विदाउट द क्लास. C++ मध्ये आपण विदाउट द क्लास पण प्रोग्राम लिहू शकतो, युजिंग क्लास पण प्रोग्राम लिहू शकतो. इन जावा देयर मस्ट ॲटलिस्ट वन क्लास. इथे एक रेस्ट्रिक्शन आहे, याच्यामध्ये कोणतेही रेस्ट्रिक्शन नाही आहे, क्लास असो नसो प्रोग्राम लिहू शकतो, बट याच्यामध्ये एक तरी क्लास असणे आवश्यक आहे.
जावामध्ये एक जरी क्लास असणे आवश्यक आहे. एक जरी क्लास असला तर चालेल, पण एकही क्लास नसला तर जावा प्रोग्राम रन होणार नाही. जावा प्रोग्राम कॅन नॉट रन विदाउट द क्लास. विदाउट द क्लास हे लक्षात ठेवा. C++ प्रोग्राम कॅन रन द प्रोग्राम विथ क्लास और विदाउट क्लास, याच्यामध्ये दोन्ही चालतं. सी लँग्वेजमध्ये क्लासचा तो यूज होतच नाही. मग क्लासच्या ऐवजी ठीक आहे क्लासचा ऑप्शन, जो क्लासचा ऑप्शन आहे ठीक आहे, मग स्ट्रक्चरचा आपण यूज करतो. क्लासच्या ठिकाणी आपण स्ट्रक्चरचा यूज करतो. ओके, याच्यावरती क्वेश्चन कसा येते, हाऊ जावा इज डिफरंट दॅन अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. विंटर 16 ला 4 मार्क्सचा क्वेश्चन आलेला. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही डाऊट आहे का? आजचं लेक्चर समजलं सर्वांना? येस सर. ठीक आहे, आजच्यासाठी आपण इथेच थांबू. आता बाकीचे जे आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू